माझा पडावा उपेक्षित नको उपेक्षाना साठी थोडा मागे भूदेव सत्ता सदा हा पाटील कुटुंबाचा गणपती आहे. अनेक वर्ष परंपरा मला वाटतं माझ्या 100 वर्षापूर्वी जास्त असलेला गणपती हा सण आहे. आनंद एकच असतो का गणपती प्रत्येक वर्षी 7 पाठकुळीचा असतो. माझ्या या भागात असताना माझ्या पुतण्या असतील, माझे भाऊ असतील, माझ्या वहिनी असतील, माझे कुटुंब असतील. आज माझ्या कुटुंब 8वं कुटुंब आहे आणि हा वेगळा आनंद आम्ही एकत्र कुटुंब साजरा करत असतो. आणि आज गौरी गणपती असल्याने सगळे कुटुंब आपण पाहता आपण एक पत्रकार आलेले आहेत. खरं महाराष्ट्राची परंपरा त्याप्रमाणे आमच्या गणपती सण आम्ही प्रत्येकजण साजरा करत असतो. जरी मनात जरी दोष असला तर कुटुंबाने एकत्र राहावं सगळे विघ्न दूर झाले ही भावना आमच्या सर्वांची आहे. तर आमचे आजोबा राघव पाटील आणि त्याचे माझे वडील काशीनाथ पाटील, माझी आई सयाबाई, त्याचे आमचे मोठे बंधू जयराम पाटील दशरथराव आणि आमचे मोठे लक्ष्मीभाऊ यांनी जी परंपरा सुरू केली आहे ती परंपरा टिकवण्याचं काम आम्ही सर्वजण करतो. आपण बघता संपूर्ण कुटुंब इथं आलेलं आहे. माझी नगर दर्शना आहे, माझी पुतणी वैशाली रचना पाटील सगळे आहेत. एक आनंद आहे. मी गंधर्वाला एकच सांगेन जे विघ्न जे आहे ते दूर कर आणि उद्या गौरी गणपती विसर्जन होत आहे त्या आनंदाने प्रत्येकाच्या घरी जावं हेच ईश्वर प्रार्थना करतो. साहेब, राज्य सरकारने गणेशोत्सव आहे त्याला राज्य उत्सवाचा दर्जा दिला आहे, त्याबद्दल कशा प्रकारे उत्साह नागरिकांमध्ये? माझं एकच म्हणणं आहे की कृत्रिम तलाव ठीक आहे, कृत्रिम पण मला खाडी किनारे गणपती विसर्जन केलं म्हणजे काय माझं मी आजही म्हणणं आहे का तुम्ही ज्या खाडीमध्ये संपूर्ण ड्रेनेज सोडलेलं आहे ते पहिले बंद करा. संपूर्ण खाडीमध्ये चॅनल साफ केलं पाहिजे. चॅनल आज मला माहिती का 2012ला ठाणे महानगर ठराव आलेला संपूर्ण कोलवा खाडी तर कळवा खाडी संपूर्ण आपण साफ करा. पण आज सुद्धा ठराव तसा पडलेला आज चॅनल साफ केलं. भरती येते प्रत्येकाला 24 दोनदा भरती 2दा ओटे असते. पण जर आपण गालच साफ केल्यानंतर प्रदूषण हा वाढणार आहे. त्याच्यामध्ये एकच म्हणणं आहे ठीक आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी कृत्रिम तयार केला आहे, डप्प तयार केलं, पण प्रत्येक भक्तांना असं वाटतं माझी मनची इच्छा असते का माझा गणपती ज्या परंपरा आम्ही आणलेला घरी आनंद त्याच पद्धतीनुसार गेलं पाहिजे, आनंद गेलं पाहिजे. आज जे केलेलं आहे आता माझ्या कोट्यांक आधी दिलेले आहेत. पण खरं गणपती घाट जो आपल्या खारेगावला आहे हा गणपती घाट सुरू करणं गरजेचं आहे. कारण काल संध्याकाळी आलो इतकं दलदल चिखल तिथे आहे कृत्रिम तलावाचे ते प्रत्येक आनंदाची भावना वेगळ्यात. म्हणून मी आज काला साहेबांना फोन केला का उद्या गणपती विसर्जन होत आहे आपण सर्वांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष पोलीस खात्याचं जर काम करते पण आपण प्रत्यक्ष ठिकाणी घेऊन सगळ्यांना सहकार्य आणि गणपती सुरू करायची विनंती करणार आहे. आपल्या इथे गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर आज ज्येष्ठा गौरीचं देखील आगमन झालं आहे. आपल्या इथे आपण म्हणतो की 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणाऱ्या गणरायाच्या आगमनाबरोबर ही ज्येष्ठा गौरी म्हणजेच एक पार्वतीचं रूप आमच्या घरी आज आव्हान झालेलं आहे गौरीचं. आणि याचबरोबर या प्रभागातील आपल्या सर्व महिला येथे वंशासाठी आलेल्या आहेत. यांचं एवढंच मागणं आहे की आपल्या सर्वांना सुखसमृद्धी आणि ऐश्वर्य संपन्न आयुष्य मिळू दे, आरोग्य मिळू दे. आणि आम्ही देखील ईश्वरापुढे तीच प्रार्थना करतो. आपल्या या पाटील कुटुंबियांच्या वतीनं मी सर्वांना गणेश उत्सवाच्या देखील खूप खूप शुभेच्छा देते. त्याचबरोबर आता जे आपण नानांचं ऐकलं असेल की कृत्रिम तलाव किंवा आम्ही ज्या वेळेला हे गणपतीचा जे काही कार्यक्रम घेतो त्यावेळी पर्यावरणपूरक गणेश उत्सव किंवा कोणतेही उत्सव हे पर्यावरणपूरक आणि आपल्या पर्यावरणाचं संवर्धन आणि जतन झालं पाहिजे हा आमचा त्या पाठचा उद्देश आहे. आणि आपल्या या कुटुंबियांच्या वतीनं पिढ्यानपिढ्या पिढीच्यात असलेली आज ही आपली गौराई आहे ही आत्ताच्या पावसाळ्यात येणाऱ्या झाडं वनस्पती यांच्यापासून ही गौराई बनवलेली आहे. म्हणजे ही पारंपरिक पद्धतीने पिढ्यानपिढ्या जी चाललेली आहे पद्धत त्यानुसारच आम्ही गौरीचं इथं आगमन करतो आणि नेहमी तिचं पूजा पठण सर्व होतं इथे.